Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All in One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. आज दिनांक 19 सप्टेंबर 2021. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write too, read and write too. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI2 या समूहावरील सर्वांचं महादेव गुरव. आजपासून सुरू होणाऱ्या इंग्रजी पाठाची नवीन मालिका आय लर्न इंग्लिश सो डू यू पाठ क्रमांक 1 आपल्यासाठी प्रस्तुत करत आहे. तेव्हा VI2 समूहावरील सर्वांनी आजपासून या मालिकेचा आनंद घ्यावा. सो फ्रेंड्स, today, the 19th September 2021, this is Mahadev Guru. Welcome you all for new series of English lessons is going to be started, for which I am welcoming you, and which you heard the above title song. So the lesson number 1 series I learn English, so do you. तर मित्रहो, आता ही इंग्रजी पाठाची नवीन मालिका पाठ क्रमांक 1 आय लर्न इंग्लिश सो डू यू. आय म्हणजे मी, लर्न LEARN लर्न म्हणजे शिकणे, ज्ञान मिळवणे, समजणे. लक्षात घ्या. सो SO म्हणजे म्हणून, त्यामुळे. डू म्हणजे करणे. YOU म्हणजे तू, तुम्ही. म्हणजेच आय लर्न इंग्लिश सो डू यू. मी इंग्रजी शिकतो, ज्ञान मिळवतो इंग्रजीचं, आणि इंग्रजी समजतो म्हणजे समजून घेतो. ते तुम्हीही करा, ते तुम्हीही करा, असं ह्या शीर्षक गीताचा अर्थ आहे. आता मी आजच्या पाठापासून जे घेणार आहे ते तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे. घेणार आहे सोपंच, जे तुम्हाला येतं माहीत आहे, पण ते शिस्तबद्ध तुम्हाला यावं, तुमच्या लक्षात राहावं, या पद्धतीने मी घेणार आहे. The whatever I am going to take in this series of this lesson is of course simple and which you know very well. It is easier to understand, so I will take those only which you know, because I want you to make it understand properly. All right? तर आता मी याच्यात जे सांगतो, मी असा प्रयत्न करीन. आज कदाचित थोडा विलंब होऊ शकेल, पण अन्यथा मी 10 ते 15 मिनिटापेक्षा अधिक वेळ तुमचा घेतला जाणार नाही, असा याचा प्रयत्न करीन, की जेणेकरून तुम्हाला कंटाळाही येणार नाही. आय विल ट्राय माय बेस्ट टू sum up my lesson within 10 to 15 minutes only. Today it may take few more time, but henceforth I will try my best to maintain it within 10 to 15 minutes, so that you will not be bored. All right? तर मला हे प्रथम तुम्ही सांगायचं आहे, पाठ झाल्यावर पाठाची प्रतिक्रिया तुम्ही मला निश्चित द्यायची आहे. अर्थात सगळ्यांनी नाही, पण किमान लोकांनी तरी ती द्यावी. अर्थात इंग्रजी सेशनच्या वेळेत भले आज देता येत नाही, पण तुम्ही इंग्लिश वोकॅब्युलरी सेशनच्या वेळेत, म्हणजे सोम ते शुक्र
या वेळेत संध्याकाळी 6 ते 8वर VI2वर दिल्यास मी तुमचा आभारी राहीन. फ्रेंड्स, I will need your feedback so as to so as to learn that whether you heard it or not. Secondly, whether you like it or not. And if I know you cannot manage all the time to give your feedback within the time of English session only, because sometimes you hear it, listen it or not, you may be sometimes out, but you can give your feedback from Monday to Friday within the time of English vocabulary session. And of course, I will not expect that all the 250 members should give their feedback, but at least try to give maximum. तर आज आता मी काय शिकवतो ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी अर्थात घाई करायची नाही आहे. मी थोड्या वेळा सांगितल्याप्रमाणे घेणार आहे. आता आजपासून जे सुरू करणार आहोत आपण त्याला स्पोकन इंग्लिश म्हणायचं. स्पोकन इंग्लिश, व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू टेक फ्रॉम टुडे इज नोन ॲज स्पोकन इंग्लिश. व्हॉट डू वी मीन बाय स्पोकन इंग्लिश? स्पोकन इंग्रजीचा अर्थ काय, इंग्लिशचा अर्थ काय? स्पोकन, स्पीक म्हणजे बोलणे, SPEAK, स्पीक म्हणजे बोलणे. स्पोक म्हणजे बोलला आणि स्पोकन SPOKE, स्पोक म्हणजे बोलला, त्याचा भूतकाळ आला. आणि स्पोकन म्हणजे धातूसाधित भूतकाळ म्हणजे बोललेला, बोललेला. आलं का लक्षात? स्पोकन, SPOKEN, स्पोकन. स्पोकन इंग्लिश म्हणजे बोललं गेलेलं इंग्रजी, बोललं जाणारं इंग्रजी. आलं का लक्षात? बोललं जाणारं म्हणजेच तुम्हाला या पाठांकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे. Therefore, you have to pay your full attention towards the lessons of these series known as I Learn English, So Do You. आता या शीर्षक गीताचा मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. काय आहे? आय लर्न इंग्लिश सो डू यू. म्हणजेच परत एकदा सांगतो, मी शिकतो, इंग्रजी शिकतो, इंग्रजीचं ज्ञान मिळवतो आणि इंग्रजी समजतो. आणि तेच म्हणून तुम्हीही तेच करा, असं या शीर्षक गीताचा अर्थ आहे. वी विल स्पीक इंग्लिश मी तुमच्यासाठी घेणार नाही, कारण तुम्हाला दडपण येतं, अरे बापरे आम्ही बोलू. खरं त्यामध्ये आत्मविश्वास होता, पण म्हणून मी शीर्षक चेंज केलेलं आहे. I will not take We Will Speak English series with you because you feel burdensome. So I changed it into I Learn English, So Do You. आता I Learn English म्हणजे तुम्ही जरा रिलॅक्स व्हाल, तुम्हाला असं बरं वाटेल की अरे वा चला ठीक आहे, आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे, म्हणजे शिकायचं आहे. तर आता लक्षात घे, मी जे सांगितले ते शब्द नोट करा. आय म्हणजे मी. आता आय बोलताना आपण आय बोलतो, पण लिहिताना कॅपिटलमध्ये आय लिहायचा. नेहमी आय कॅपिटलमध्ये असतो. आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही. लक्षात घ्या, आय म्हणजे मी, WE म्हणजे आम्ही. YOU म्हणजे तू, अथवा YOU म्हणजे तुम्ही. तुम्ही स्पेलिंग एकच आहे बरं का. नंतर HE ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. आता ते म्हणजे काय? ते मांजर, ते फूल, ते झाड, ते फळ. लक्षात घ्या हां, ते म्हणजे ते मांजर, ते झाड, ते फूल. दॅट इज कॉल्ड इट, म्हणून ते इट. इट. नाहीतर तुम्ही जर इकडे काय ते दाखवा तर तेसाठी ते नाही आहे, तेसाठी ते वेगळं आहे, त्याच्यासाठी दॅट आहे. पण यासाठी म्हणजे तृतीय पुरुष याला म्हणतात, नपुंसक लिंग याला म्हणतात व्याकरणाच्या भाषेत. आय म्हणजे प्रथम पुरुष एकवचन. वी म्हणजे
आम्ही म्हणजे प्रथम पुरुष अनेकवचन. यू म्हणजे द्वितीय पुरुष तू एकवचन. यू पुन्हा यू द्वितीय पुरुष अनेकवचन. ही म्हणजे तो तृतीय पुरुष एकवचन. शी म्हणजे ती तृतीय पुरुष एकवचन. इट इट म्हणजे ते तृतीय पुरुष एकवचन. एक हां. आणि दे THEY दे म्हणजे ते. आता हे इथे ते म्हणजे अनेकवचन, हे तृतीय पुरुषी अनेकवचन आहे. दे THEY दे. हां. आता फक्त तुम्ही आज मी तुम्हाला एकदम वाक्य घेणार नाही आहे, वेळ बहुतेक जास्त होईल म्हणून फक्त हे शब्द लक्षात घ्या. शिवाय वॉट WHAT वॉट वॉट म्हणजे काय. आता ह्या काय शब्दाने बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. नोट द मिनिंग्स ऑफ आय, वी, यू, ही, शी, इट, दे अँड what. I, we, first person singular plural. You, second person singular plural. सिंग्युलर म्हणजे एकवचन SINGULAR. प्लुरल म्हणजे अनेकवचन PLURAL प्लुरल. ही, शी, इट these are the singular of third person. तृतीय पुरुषी एकवचन ही, शी, इट तो, ती, ते. दे इज द प्लुरल ऑफ थर्ड पर्सन THEY दे म्हणजे अनेकवचन. प्लुरल. ऑलराईट. नोट द वॉट performs many meanings in English and replies of many questions. What काय हे खूप महत्त्वाचं आहे. वॉट WHAT वॉट. नंतर नेम NAME नेम. नाव NAME नेम नाव. मिडल नेम म्हणजे मधलं नाव, अर्थातच वडिलांचं नाव MIDDLE मिडल नेम वडिलांचं नाव, आईचं नाव वगैरे. सर नेम आडनाव SURNAME स्पेलिंग लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही SIR करा. स्पेलिंग खूप महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. SURNAME सर नेम आडनाव. नंतर फादर FATHER फादर म्हणजे वडील. फादर म्हणजे वडील FATHER. मदर MOTHER मदर म्हणजे आई. मदर म्हणजे आई. ब्रदर BROTHER ब्रदर म्हणजे भाऊ. सिस्टर SISTER सिस्टर म्हणजे बहीण. आलं का लक्षात. आता डू म्हणजे करणे. डू म्हणजे करणे, लक्षात घ्या. डू म्हणजे करणे, हे क्रियापद आहे. नंतर वेअर WHERE वेअर म्हणजे कुठे. WHERE वेअर म्हणजे कुठे, लक्षात घ्या. नंतर LIVE लिव्ह म्हणजे राहणे. LIVE लिव्ह हे क्रियापद आहे. राहणे क्रियापद आहे. वाय मी तुम्हाला यू सांगितलं तू. YOUR युअर म्हणजे तुझं, तुमचं. YOUR युअर तुमचं. नंतर अबाउट ABOUT अबाउट म्हणजे च्या संदर्भात अबाउट. नंतर
ओ एफ ऑफ म्हणजे चा ची चे, लक्षात घ्या, चा ची चे. डेट म्हणजे तारीख, DATE तारीख, दिनांक. डेट म्हणजे तारीख, दिनांक. टुडे म्हणजे आज, TODAY टुडे म्हणजे आज. विच, WHICH विच म्हणजे कोणता, कोणता. काय क्वचित याचा अर्थ होतो, पण कोणता किंवा जो, कोणता किंवा जो असा विचचा अर्थ होतो. हा लक्षात घ्या, तुम्हाला माहीत पाहिजे. CLASS क्लास म्हणजे वर्ग, CLASS क्लास म्हणजे वर्ग. आलं का लक्षात? आणि STANDARD स्टँडर्ड म्हणजे इयत्ता, STANDARD स्टँडर्ड म्हणजे इयत्ता. लक्षात घ्या. नंतर ईट, EAT हे क्रियापद आहे. ईट म्हणजे खाणे, ईट म्हणजे खाणे. फ्रुट्स, फ्रुट्स FRUITS फ्रुट्स फळे, फ्रुट्स FRUITS फ्रुट्स म्हणजे फळे. आणि LIKE लाईक म्हणजे आवडणे, पसंत पडणे, आवडणे. LIKE लाईक हे देखील क्रियापद आहे, आवडणे. तर मला असं वाटतं, फक्त मी आज उदाहरण दाखल पहिल्यांदा सुरुवात असं करतो. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय. आपण सभ्य मराठीत आपलं नाव काय म्हणतो. तुझं नाव काय, युअर, YOUR, आपलं नाव काय, तुझं नाव काय. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय. ठीक आहे. व्हॉट इज युअर मिडल नेम म्हणजे तुझं मधलं नाव काय, म्हणजेच वडिलांचं नाव काय. व्हॉट इज युअर मिडल नेम, मधलं नाव काय म्हणजे वडिलांचं नाव काय. आणि व्हॉट इज युअर सर नेम, SURNAME, मी सांगितलं आडनाव. व्हॉट इज युअर सर नेम म्हणजे तुझं आडनाव काय, तुमचं आडनाव काय. तर मित्र, मला असं वाटतं यांची उत्तरं आणि अधिक प्रश्न पुढच्या पाठात आपण बघू, कारण आज बरंच झालेलं आहे, वेळ होत आलेला आहे. सो फ्रेंड्स, बेटर we stop today here. The answer of these questions which I raised now shall be discussed in next lesson, and some more questions will be solved in next lesson. but परंतु मला तुम्ही ही प्रतिक्रिया द्यायला हवी की मी तुमच्याशी अगोदर मराठी बोलतो आणि तेच इंग्रजीत बोलतो. ही पद्धत तुम्हाला चालते की नाही, आवडते की नाही, अन्यथा मी केवळ मराठीतच बोलेन. सो फ्रेंड्स, I speak with you in Marathi in first and then in English so as to make you practice. So do you like this or not? If you do not like this, then I will talk in Marathi only. Alright? So friends, तेव्हा मित्र, आता आपण शांतपणे जा आणि हा दिलेला पाठ एकदम साधा सोपा आहे. असेच सगळे साध्या सोप्या पद्धतीनेच मी घेणार आहे. याचा अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे पुढील पाठात आणखीन काही शिकू. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.